पोलीस यंत्रणा वाल्मिक कराडच्या शोधात आहे। पोलिसांनी त्याच्या संपत्तीवरती टाच आणण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे। त्यामुळे कराडची चहूबाजून आता कोंडी झालेली असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। सीआयडीची 9 पथकं आणि जवळपास 150 पोलीस एका व्यक्तीच्या मागावर आहेत आणि त्याचे नाव आहे वाल्मिक कराड। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। एकीकडे मस्साजोग पवनचक्की प्रकरणाच्या वादातून देशमुखांची हत्या झाली, तर दुसरीकडे त्याच पवनचक्कीच्या कंपनीकडे खंडणी मागितल्याचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप आहे। पण वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधींनी केली। आता जरी पोलीस वाल्मिक कराड यांचा सगळीकडे शोध घेत असले तरी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास आठवडाभर ते उजळ माथ्यानं फिरत होते। खंडणीचा गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 10 डिसेंबरला वाल्मिक कराड देवदर्शनासाठी मध्य प्रदेशात होते, तर 11 डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 11 डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देवदर्शनाचा फोटो पोस्ट केला। त्यानंतर 12 डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्तानं सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली। त्यावेळी त्यांचं लोकेशन परळीत असल्याचं पाहायला मिळालं। 14 डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्तानं सोशल मीडियावर शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली, तर दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या। त्यानंतर 16 डिसेंबरला वाल्मिक कराड मध्य प्रदेशच्या पेंच अभयारण्यात होते, पण त्यानंतर ते पुण्यात आल्याची माहिती सीआयडीच्या हाती लागली आहे। 17 डिसेंबरला वाल्मिक कराड यांचं शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात आढळून आलं। पुण्यात फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याचं कळतंय। मोबाईल लोकेशनच्या आधारे सीआयडी वाल्मिक कराड यांचा शोध घेत आहे की त्यांच्याकडे 2 बॉडीगार्ड्स होते, त्याच्यापैकी एक जण त्या फोटोमध्ये देखील आहे आणि तो 15 तारखेपर्यंत त्यांच्याबरोबर होता। तर 15 तारखेपर्यंत मुळात कसा होता, कारण 11 तारखेला जर या व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला प्रायव्हेट बॉडीगार्ड देणं हे कितपत शोभत होतं पोलिसांना। मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी। दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे। आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावर। दरम्यान फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या संपत्तीवर कोर्टामार्फत टाच आणण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे। कुठे मुक्का नाही, जज करणार होते अपॉइंट, तो जजचं नाव नाही, कुठे काय नाही। म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना, जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं। महाराष्ट्राच्या जनतेसमोर 288 आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल। खरं तर 24 तासात फाईल मूळ होऊन साहेब होऊन आतापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती। वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण यावं यासाठी आता चहूबाजूंनी दबाव वाढतोय। भाजपसह विरोधक हा विषय सोडायला तयार नाहीयेत, त्यामुळे पोलिसांसमोर आत्मसमर्पणाशिवाय वाल्मिक कराड यांच्या समोर पर्याय उरलेला नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।